शंखाशी संबंधित काही महत्वाचे नियम जाणून घेऊ. शंख हा आपल्या उजव्या हाताला असावा. शंखाचं जे टोक आहे ते एकतर उत्तर दिशेला शक्यतो असावं, उत्तरेला शक्य नसेल तर ते पूर्वेला ठेवावं. त्याचबरोबर शंखामध्ये नेहमी पाणी घालून शंख ठेवावा. शंख जमिनीवर कधीही ठेवू नये. त्याच्या खाली आडणी अर्थात स्टँड किंवा स्टँड नसेल तर वाटी आपण ठेवू शकतो. आणि शंखाला हळदी कुंकू कधीही व्हायचं नसतं. आपण शंखाला चंदन किंवा चंदन शक्य नसेल तर अष्टगंध लावू शकतो. आणि शंखाला पांढरं फूल व्हावं, तुळशीचं पान व्हावं. शंखातलं पाणी हे रोज बदललं गेलं पाहिजे. पूजा झाल्यानंतर सरते शेवटी म्हणजे पूजेच्या अगदी शेवटच्या वेळेला शंख हातामध्ये घ्यावा आणि तो आपल्या देवतेवरून ओवाळावा. ओवाळताना शंखमध्ये सितम तोयम भ्रामितम देवतोपरी अंगलग्न मनुष्याणाम ब्रह्महत्याम व्यपोहतु असा मंत्र म्हणावा आणि शंखातलं थोडंसं पाणी आपल्या उजव्या हातावर घेऊन आपल्या अंगावरती ते शिंपडावं अर्थात प्रोक्षण करावं. असा शंखाचा नियम आहे. जय जय रघुवीर समर्थ.